नमस्कार. कधी विचार केलाय का की या जगातली कोणतीच गोष्ट एकटी नाहीये? प्रत्येक सजीव, प्रत्येक वस्तू कुठल्या ना कुठल्या अदृश्य धाग्याने एकमेकाशी जोडलेली आहे. आज आपण याच गुंतागुंतीच्या पण तितक्याच सुंदर नात्याचा शोध घेणार आहोत. बरं, चला तर मग एका कोड्याने सुरुवात करूया. विचार करा, एक वाघ, एक झाड आणि एक ग्लास पाणी. काय संबंध असेल बरं यांच्यात? पहिल्यांदा ऐकल्यावर हे जरा विचित्र वाटेल, पण याचं उत्तरच आपल्या आजच्या गप्पांचा केंद्रबिंदू आहे. आणि हे उत्तर दडलंय त्यांच्या मूलभूत गरजांमध्ये. आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? तर आपण जीवनाच्या मोठ्या जोडणीपासून सुरुवात करणार आहोत. मग अन्न आणि पाण्याची गरज समजून घेऊ. त्यानंतर पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि या सगळ्यावर ऋतुचक्र कसा परिणाम करतो हेही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, जीवनातील मोठी जोडणी. पाहूया तरी जगण्याची ही गुंफण नेमकी विणली कशी जाते. मग तो समुद्राच्या तळाशी वाढणारा छोटासा जीव असो, आकाशात उंच उडणारा पक्षी असो किंवा आपण स्वतः, आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी काही गोष्टी लागतातच. अन्न, पाणी, हवा आणि एक सुरक्षित निवारा. याच गरजा आपल्याला सगळ्यांना एका माळेत ओवून ठेवतात. आणि या कल्पनेला ना एक मस्त शब्द आहे, परस्परावलंबन. म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथे कोणीही एकटं जगू शकत नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि हेच अवलंबून असणं हाच तर जीवनाचा खरा आधार आहे. आता या परस्परावलंबनाचं सगळ्यात पहिलं आणि डोळ्यांना दिसणारं उदाहरण पाहूया, आणि ते म्हणजे अन्नाची गरज. जरा या झाडावर राहणाऱ्या प्राण्यांकडे बघा. माकडं, खारी यांच्यासाठी झाड म्हणजे फक्त राहायचं घर नाहीये, ते तर जणू काही एक चालतं बोलतं रेस्टॉरंटच आहे. झाडं त्यांना फळं, पानं देतात आणि त्या बदल्यात हे प्राणी नकळतपणे बिया इकडे तिकडे पसरवून झाडांना मदत करतात. किती सुंदर देवाणघेवाण आहे ही, नाही का? आता जरा एका वेगळ्या नात्याकडे पाहूया. इथे वाघ हरणाची शिकार करतोय आपली भूक भागवण्यासाठी. हे निसर्गाच्या अन्नसाखळीमधलं एक खूप महत्वाचं नातं आहे, जिथे एक सजीव दुसऱ्याचं अन्न बनतो. हे ऐकायला जरी कठोर वाटलं तरी याच चक्रामुळे जंगलाचा समतोल टिकून राहतो. पण ऐका, प्रत्येक नातं हे शिकारीचंच असतं असं नाहीये. काही नाती तर एकदम हुशार पार्टनरशिपसारखी असतात. उदाहरणार्थ हा बगळा बघा, म्हशीच्या पाठीवरचे किडे खातोय. यात बगड्याचं पोट भरतंय आणि म्हशीला त्या त्रासदायक किड्यांपासून सुटका मिळतेय. यालाच निसर्गात सहजीवन असं म्हणतात. निसर्गाने केलेली ही किती विलक्षण व्यवस्था आहे. अन्न आणि निवारा तर झाला, पण आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलूया जी खरं तर जीवनाचाच दुसरा शब्द आहे, पाणी. जरा विचार करा, अशी कोणती एकमेव गोष्ट आहे जी अगदी लहानातल्या लहान किड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यापर्यंत अगदी प्रत्येकालाच लागते? बरोबर, पाणी. पाण्याशिवाय तर जीवनाचा विचारच करू शकत नाही आपण. या स्लाइडवर ना एक साधा पण खूप महत्वाचा प्रयोग दिसतोय. एका रोपाला बघा कसं अगदी मोजून मापून पाणी दिलंय आणि ते कसं छान फोफावलंय. पण दुसऱ्या रोपाचं काय झालं? त्याला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळालं आणि ते अक्षरशः मरून गेलं. कारण काय? तर त्याच्या मुळांना श्वासच घेता आला नाही. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, जीवनासाठी फक्त पाणी असून चालत नाही, तर त्याचा योग्य बॅलन्स लागतो. खूप कमी पाणी सगळं वाळून टाकतं आणि खूप जास्त पाणी सगळं सळवून टाकतं. म्हणजे सगळा खेळ संतुलनाचा आहे. अच्छा, मग निसर्गात जर हा पाण्याचा समतोल नेहमीच राखला जात नाही, तर मग माणसाने यावर काय उपाय शोधलेत? चला पाहूया. अरे वाह! माणसाने आपल्या गरजेनुसार पाणी साठवण्याच्या आणि वापरण्याच्या कितीतरी पद्धती शोधून काढल्यात. अगदी जुन्या काळातल्या टाक्या आणि आडविहिरींपासून ते आजच्या मोठमोठ्या धरणांपर्यंत पाण्याची गरज भागवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती नेहमीच कामी आली आहे. आपल्या पूर्वजांना याचं महत्त्व खूप चांगलं कळलं होतं. त्यांनी बघा किल्ल्यांवर, गावागावांमध्ये मोठमोठ्या टाक्या, तलाव, विहिरी बांधल्या. कशासाठी? तर पावसाळ्यात पडलेलं पाणी वर्षभर पुरवण्यासाठी. किती दूरदृष्टी होती त्यांची. आणि आज आपण नद्यांवर प्रचंड धरणं बांधतो. ही धरणं लाखो लोकांची तहान भागवतात, शेतीसाठी पाणी पुरवतात, वीज तयार करतात. ही आधुनिक तंत्रज्ञानाची एक मोठीच उपलब्धी आहे. पण हो, याचा निसर्गावरही खूप मोठा परिणाम होतो, हेही तितकंच खरं. पण एक मिनिट थांबा. ही सगळी धडपड म्हणजे अन्न शोधणं, पाणी साठवणं, हे सगळं करण्याची गरजच का पडते? याचं उत्तर दडलंय निसर्गाच्या एका सतत फिरणाऱ्या चक्रात, आणि ते म्हणजे ऋतुचक्र. आपण पाणी का साठवतो? कारण आपल्याला पक्क माहितीये की पाऊस काही वर्षभर पडत नाही. निसर्ग कधीच एका जागी थांबत नाही. तो सतत बदलत असतो.
आणि या बदलाला तोंड देणंच म्हणजे जगणं. आणि हे चक्र किती सुंदर आहे बघा. हिवाळ्यात झाडं आपली पानं गाळतात, जणू काही ऊर्जा वाचवण्यासाठी विश्रांती घेतात. प्राणी अंगावर जाड केसांची शाल पांघरतात. आणि मग वसंत ऋतू येतो आणि तीच झाडं नवीन पालवीने पुन्हा बहरून येतात. सगळीकडे एक नवं चैतन्य पसरतं. हा बदलच तर जीवनाचा आत्मा आहे. हे एकच चित्र सगळं काही सांगून जातं नाही का? एकाच झाडाची वर्षभरातली ही वेगवेगळी रूपं. हे आपल्याला शिकवतं की बदल म्हणजे शेवट नाही, तर एका नव्या सुरुवातीची तयारी आहे. तर आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे आलो. वाघ, झाड आणि पाणी हे सगळेजण जगण्याच्या एका नाजूक नात्यात एकमेकांशी जोडलेले आहेत. अगदी एका लहानशा रोपाच्या गरजेपासून ते माणसाने बांधलेल्या मोठमोठ्या धरणांपर्यंत प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे. तर आपण हे पाहिलं की सगळं काही कसं एकमेकांत गुंतलेलं आहे. पण जाता जाता एक प्रश्न. भविष्यात ही जीवनाची साखळी, ही जोडणी अजून घट्ट राहावी यासाठी आपण काय करू शकतो? यावर नक्की विचार करायला हवा.